शोकाकुल जन हो. आज आपण या ठिकाणी आदरणीय दादासाठी सर्वपक्षीय शोकसभा घेतोय. मुळात ही संकल्पनाच मनाला पटत नाही. आणखीनही आमच्यासारख्या तरुणाला वाटत नाही की दादा आपल्यातून गेले असतील. माझ्यासारख्या तरुणाला 20-22 वर्ष जवळपास त्या पक्षामध्ये काम करत असताना त्यांचे विचार, त्यांच्या पक्षाची विचारधारा, त्यांचे नेतृत्व गुण ते खरं तर आमच्यासारख्या तरुणासाठी एक आयकॉन होते, आयडॉल होते. त्यांनी नेहमीच आपलं जीवन शिस्तीमध्ये आणि महाराष्ट्रातील जनतेच्या कामासाठी त्या ठिकाणी घालवलेलं आहे. आणि सगळं जरी खरं असलं तरी आता ह्या आठवणी झालेल्या आहेत. मित्र, परवाची सकाळ 28 तारीख या महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं काळा दिवस ठरली. त्या 28 तारखेच्या सकाळचे न्यूज ऐकत असताना ज्यावेळेस तो घटनाक्रम टीव्हीवर समोर येत होता, हृदयाचे ठोके सुद्धा सगळ्यांच्या वाढलेले होते. आणि ज्यावेळेस ते प्लेन टीव्हीवर सातत्याने दाखवत होते त्यावेळेस मनाला असं कुठंतरी वाटत होतं की त्या अहमदाबाद मध्ये जे काही प्लेन क्रॅश झालं आणि त्यामध्ये एकमेव व्यक्ती कुमार विश्वास रमेश नावाचा जो एक चेअर सहित बाजूला गेला होता, तशी एखादी चेअर त्या प्लेनच्या बाजूला दिसावी आणि आमचे दादा त्यावर सेफ दिसावेत, हा विचार सातत्याने आमच्यासारख्या तरुणाला टीव्ही समोर बसल्याच्या नंतर येत होता. सांगण्यासारख्या आठवणी भरपूर आहेत, खूप काही सांगता येईल, पण आजचा तो दिवस नाही. आणि म्हणून आज मी या मंचावरून दादांना सगळ्यांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि अख्ख्या महाराष्ट्राला या दुःखातून सावरण्याची भगवंत शक्ती देवो, एवढीच प्रार्थना मी भगवंताला करतो. ओम शांती शांती शांती.